खराडी रेव पार्टी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। या सगळ्या आरोपींना अटक करून ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई सुरू झाली, एफआयआर दाखल झालेली होती। त्यानंतर या सगळ्याच आरोपींना आता पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। बराच वेळ या सगळ्या प्रकरणामधली सुनावणी पार पडली आणि या सुनावणीच्या नंतर सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे। मात्र ही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याच्या आधी सुनावणीत नेमकं काय काय घडलं, कोर्टात नेमकं काय काय घडलं, युक्तिवाद कसा झाला याविषयी आपण बोलणार आहोत। या सगळ्यामध्ये असं पाहायला मिळतंय की एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती असलेले प्रांजल खेवलकर हे मूळचे डॉक्टर आहेत, मात्र ते व्हिडिओ प्रोड्युसर वगैरे आहेत। अशा अनुषंगाने सिनेसृष्टीशी त्यांचा संबंध आहे आणि अशा पद्धतीच्या पार्ट्यांमध्ये ते अनेकदा याआधी सुद्धा असतात। अर्थात त्या पार्ट्या रेव पार्ट्या असतात की नाही हा प्रश्न वेगळा आहे, मात्र पार्ट्या करणं हा काही कुठला गुन्हा नाहीये। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींचे जे वकील आहेत ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे जे पुण्यातले नामवंत वकील आहेत ते या आरोपींची केस लढताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की जे आरोपी आहेत, ज्यांना आरोपी म्हटलं जातंय, त्यांना मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्यात येतंय। या सगळ्या मागे काही राजकीय षडयंत्र असू शकतं का, तर कदाचित असूही शकतं। जे काही प्रांजल खेवलकर यांनी त्यांच्या वकिलांना सांगितलं, अर्थात ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांना सांगितलं, त्यांनी तीच माहिती जी आहे ती कोर्टासमोर सादर केली आजच्या सुनावणीमध्ये। त्यांनी असं सांगितलं की या सगळ्यामध्ये जे प्रांजल खेवलकर आहेत ते ज्या ठिकाणी राहायला होते 2 दिवस आधीपासून पोलीस त्या ठिकाणी जाऊन त्यांची रेकी करत होते, त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते। सिव्हिल ड्रेस वरती जाऊन पोलिसांकडून ही सगळी माहिती जी आहे ती काढण्यात येत होती, त्यांच्यावरती पाळत ठेवण्यात येत होती। जाणून बुजून त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं। आपण जर या पार्टीमधून काय काय हस्तगत केलं हे जर पाहिलं तर 70 ग्राम गांजा आहे, 2.70 ग्राम कोकेन सदृश्य पदार्थ आहे, अर्थात ते कोकेन आहे की नाही याचा सुद्धा तपास होणं अद्याप बाकी आहे। त्यामुळे इतक्या कमी क्वांटिटीमध्ये या ठिकाणी अंमली पदार्थ सापडले, त्यामुळे हे अंमली पदार्थ या पार्टीतलेच होते का हा सुद्धा एक प्रश्न त्यांनी निर्माण केलाय, उपस्थित केलाय। त्याचबरोबर दुसरीकडे त्यांचं असंही म्हणणं आहे की डॉक्टर खेवलकर यांनी जर अंमली पदार्थांचं सेवन केलं असेल तर त्यांच्या रक्तामध्ये त्याचे नमुने आढळणं गरजेचं होतं। तशा पद्धतीचे नमुने अद्याप आढळलेले नाहीयेत। दुसरीकडे त्यांचा या सगळ्या ड्रग्स बरोबर कुठल्याही खरेदी विक्री संदर्भातला सुद्धा त्यांचा काहीही संबंध आलेला नाहीये। त्यांना या खरेदी विक्रीच्या बाबतीत काहीही माहित नाहीये, हे ड्रग्स नेमके या पार्टीमध्ये कुठून आले हे सुद्धा त्यांना माहित नाहीये। त्यामुळे जाणून बुजून डॉक्टर खेवलकर यांना या सगळ्यामध्ये गोवलं जातंय। हे सगळं एक षडयंत्र आहे, जे षडयंत्र खरं तर पुणे पोलिसांकडूनच रचलं गेलंय असा थेटपणे आरोप पुणे पोलिसांवरती चक्क करण्यात आलाय। याच सगळ्या बेसिसवरती सुनावणी पार पडली आणि त्यामुळेच न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती। मात्र या सगळ्यामध्ये कोर्टाने दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेतल्या। जे काही घडलं, खेवलकर यांच्या नावावरती आपल्याला दिसतंय की काही चिठ्ठ्या सापडल्यात, पावत्या सापडल्यात, ज्या पावत्यांमध्ये रिसीट आहेत त्या थोडक्यात ज्या ठिकाणी बुकिंग झालेलं होतं, जे लॉज बुक करण्यात आलं, ज्या ठिकाणी ही पार्टी झाली होती तिथलं बुकिंग आहे। 3 ते 4 दिवसांचं हे सगळं बुकिंग आहे, जवळपास 10,500 बिल केलेलं आहे। हे सगळं बिल त्यांच्या एकट्याच्या नावावरती आहे। त्यामुळे जर त्यांच्या नावावरती हे बिल आहे आणि तिथेच पार्टी होत होती याचा अर्थ ते या पार्टीचे ऑर्गनायझर होते का, आयोजक होते का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातला जो काही तपास करायचा आहे, आपण बघतोय या सगळ्याच्या नंतर हडपसरमध्ये त्यांचं जे घर आहे जिथे ते वास्तव्याला आहेत त्या ठिकाणून एक लॅपटॉप आणि काही डिव्हाइसेस वगैरे जे आहेत ते सुद्धा हस्तगत करण्यात आलेत। त्या सगळ्याचा सुद्धा तपास होणं बाकी आहे। त्यामुळेच पोलीस कोठडी मिळावी अशी बाजू जी आहे ती सरकार पक्षाने मांडलेली होती आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने आता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मात्र या सगळ्यामध्ये आरोपीच्या वकिलांकडून जे काही दावे करण्यात आले त्यानुसार डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही पद्धतीने ड्रग्सचं सेवन केलं नव्हतं। ड्रग्सच्या खरेदी विक्रीमध्ये किंवा ड्रग्स पार्टीमध्ये हे ड्रग्स वापरण्यामध्ये त्यांचा कुठलाही संबंध नाहीये। त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आपण बघतोय की त्यांनी जी काही पार्टी केली या पार्टीला रेव पार्टी म्हणायचं का यावरती एक खूप मोठं भाष्य त्यांनी केलंय। 2-4 लोक जर एकत्र बसून एखाद्या रूम मध्ये पार्टी करत असतील तर त्याला रेव पार्टी मुळात म्हटलंच जाऊ शकत नाही। रेव पार्टीसाठी एखादी पब्लिक प्लेस किंवा मोठी प्लेस असावी लागते, एखादा ऑर्गनायझर असावा लागतो आणि किमान 100-200 लोक असावी लागतात। त्यांच्यामध्ये जर पार्टी झाली तर आपण त्याला रेव पार्टी म्हणू शकतो। इनमीन 7-8-10 माणसांमध्ये त्यांनी त्यांची काही मद्यप्राशन वगैरे केलं असेल तर त्याला आपण रेव पार्टी म्हणू शकत नाही असा दावा सुद्धा वकिलांनी केलाय। त्यामुळे या सगळ्या दाव्याच्या नंतर दोन्ही बाजूंची सुनावणी, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत कोर्टाने काही वेळासाठी अर्धा-पाऊण तासासाठी हा निर्णय राखून सुद्धा ठेवलेला होता आणि आता अर्धा तासाच्या नंतर निर्णय देण्यात आलाय तो 2 दिवसांच्या पोलीस कोठडीचा।
आज आणि उद्याही पोलीस कोठडी असणार आहे. परवा दिवशी पुन्हा एकदा या सगळ्याच आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणामध्ये या सर्व आरोपींविरोधात नार्कोटिक्सशी रिलेटेड जे काही ड्रग्ज बाळगणं किंवा ड्रग्ज कंझ्युम करणं या संदर्भातली जी कलमं आहेत त्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांकडूनही असंच म्हणण्यात आलंय की ही पार्टी रेव पार्टी होती की नाही याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. मात्र ही ड्रग्ज पार्टी होती असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अशा ड्रग्ज पार्ट्या उधळलेल्या आहेत. तशाच पद्धतीची ही पार्टी होती असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. तर पुणे पोलिसांवरती थेटपणे वकिलांनी आरोप केल्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. खरंच प्रांजल खेवलकर यांना अडकवलं जात आहे का, गोवलं जात आहे का, कुठल्या राजकीय कटाचा हे सगळा भाग आहे का, असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतात. मात्र तुर्तास तरी या सगळ्याच प्रकरणामध्ये आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणात नेमकं आत काय काय घडलं याविषयीचीच माहिती दिली आहे ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी. हा युक्तिवाद झालाय आज न्यायालयात. आपण कोणाची बाजू मांडलीत आणि न्यायालयाने काय निकाल दिला? मी आज डॉक्टर प्रांजल खेवलकर यांची बाजू मांडलेली आहे कोर्टामध्ये. त्यांच्या विरुद्ध आरोप करण्यात आला होता की त्यांनी रेव पार्टी केली आणि अंमली पदार्थाचं सेवन केलं वगैरे असे त्यांच्यावर आरोप ठेवले होते. पण मी आपल्याला एक त्यांचा वकील म्हणून ठामपणे सांगतो, प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही. मी कोर्टामध्ये सुद्धा, ओपन कोर्टमध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. माझे मेडिकल रिपोर्ट्स पेपर्स ज्यावेळेस येतील, ब्लड सॅम्पल्स येतील, त्यावेळेस लक्षात येईल प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं. त्याचबरोबर इतर जे आरोपी होते, माझे सहकारी होते, त्यांनी त्यांच्याही आर्ग्युमेंट वगैरे त्याच्यामध्ये युक्तिवाद केला. प्रांजल खेवलकरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील 2 वेळा अशा प्रकारचा ट्रॅप झाला होता. डॉक्टर प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहिला होते त्या हॉटेलमध्ये जाऊन रेकी करण्यात आली होती. रेकी झाल्यानंतरून कालच्या ह्याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले. हा सगळा प्लॅन्टेड प्रकार आहे. जर प्रांजल खेवलकरने अशी कुठली रेव पार्टी केली असती किंवा काय केली असते तर त्याच्या ब्लडमध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्जचं सॅम्पल मिळून आलं असतं. परंतु मी जे क्लायंटकडून इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं, ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. तुम्ही युक्तिवादात असं म्हणताय की ट्रॅप आणि राजकीय द्वेषातून पण सुद्धा हे केलं असं तुम्ही युक्तिवादात म्हणताय. नाही, हे बघा, मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये. परंतु मी एवढं माझ्या क्लायंटनी जे इन्स्ट्रक्शन दिलंय त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे. याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे. ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल. यापूर्वी देखील 2-3 वेळा असे प्रकार केले गेले होते, असं प्रकार अडकवण्यात येणार होतं असं आपल्याला वाटत होतं. यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा ज्या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा हे होता राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जे आहे त्या ठिकाणी काही पोलिसांनी खासगी ड्रेसमध्ये येऊन रेकी करून तिथली माहिती करून ते गेले होते, अशी मला माहिती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी दिलेली आहे. पुणे पोलीस का जाणून बुजून हा सगळा प्लॅन करत असावे? नाही, ह्याविषयी मी सांगू शकत नाही. याविषयी त्यांच्या घरचे किंवा तेच सांगू शकतात जामीन मिळाल्यानंतर. परंतु एवढं सांगतो, पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे. जर प्रांजल खेवलकरांनी, मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं, खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज घेतलं असेल ते कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेले. 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण प्रांजल खेवलकर हे पोलिसांना सहकार्य करतील, पोलिसांना जी माहिती आहे ती देतील आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते सत्य आपल्या समोर येईल. पोलिसांनी म्हटलंय की आरोपी क्रमांक 1 आणि 5 यांच्यावर याआधी गुन्हे दाखल आहे. पूर्णतः बनावट आहे. डॉक्टर प्रांजल खेवलकरवरती कुठलाही पूर्वीचा गुन्हा नाही, कुठलाही हिस्ट्री शीटर नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध कुठलेही बनावट असे किंवा फसवणुकीचे किंवा अंमली पदार्थाचे एकही गुन्हा दाखल नाहीये. आरोपी क्रमांक 5 वर पण आहे का? नाही, त्याबद्दल मी सांगू शकत नाही. 5 वर हा युक्तिवाद झालाय आज